नमस्कार मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष ऐकला की प्रत्येक भाविकाच्या मनात भक्ती, आनंद आणि उत्साह निर्माण होतो. काल मुंबईच्या भुलेश्वरमध्ये याच गणपती आगमनाच्या मिरवणुकीत जे घडलं, त्याने एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा केला आहे. आपण गणपती बाप्पाची भक्ती मोठी करतोय की गणपती बाप्पाची मूर्ती? 22 ऑगस्टच्या रात्री भुलेश्वरच्या राजाच्या आगमनाची मिरवणूक सुरू होती. ढोल ताशाचा गजर चालू होता. भक्तांचा उत्साह वाढला होता. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष चालू होता आणि अचानक 22 फुटाहून अधिक उंच गणपतीच्या मूर्तीचा तोल गेला आणि ती मूर्ती खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये 2 निष्पाप जीवांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. मित्रांनो, कल्पना करा, ज्या मिरवणुकीत लोक बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आले होते, त्याच मिरवणुकीत काही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही कोणत्याही धर्मावर टीका नाही. ही गणपती बाप्पाच्या भक्तांविरोधावरही टीका नाही, भक्तीविरोधातही टीका नाही, भक्तावरही नाही. उलट ही त्या भक्तीला अधिक सुरक्षित आणि अर्थपूर्ण करण्याची मागणी आहे. कारण देवाला उंचीची स्पर्धा नसते, पण आपल्यामध्ये मात्र स्पर्धा सुरू झाली आहे. माझ्या मंडळाची मूर्ती किती मोठी आहे, तुमच्या मंडळाच्या पेक्षा माझ्या मूर्तीची उंची किती फुटीनं जास्त आहे, माझ्या गणपतीच्या आगमनाला किती मोठी मिरवणूक आहे, किती मोठे डीजे आहे, किती मोठी सजावट आहे, किती मोठी गर्दी आहे. आणि या सगळ्या स्पर्धेत आपण एक गोष्ट विसरत चाललोय, आणि ती म्हणजे सुरक्षा. मूर्ती भव्य म्हणजे भक्ती मोठी असते असं नाही. भक्ती माणसाच्या मनात असते, ती मूर्तीच्या उंचीत नसते. बाप्पाची मूर्ती 10 फुटाची असो, 15 फुटाची असो की साधी असो, जर त्या मूर्तीसमोर उभं राहून एखाद्याच्या मनाला शांतता मिळत असेल तर तीच खरी भक्ती आहे. पण मूर्ती मोठं करण्याच्या नादात जर आगमनाच्या वेळी रस्त्यावरील विजाचे खांब, झाडं, वाहतूक, गर्दी आणि मूर्ती वाहून येणाऱ्या वाहनाची स्थिती याचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर एकदा थांबून विचार करायची वेळ आली आहे. कारण उंच मूर्ती उभारणं सोपं आहे, पण ती सुरक्षितपणे आणणे, विसर्जित करणे ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि भुलेश्वरची दुर्घटना आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देते. आता जी माहिती समोर आली आहे त्यातून असं कळते की मूर्तीला जे आधार देणारं फ्रेमची वेल्डिंग होतं ते कमकुवत होतं. वगैरह था, तो इसके हिसाब से मूर्ति का ट्रॉली का बैलेंस बिगड़ गया. इसके लिए मूर्ति आगे आ गया, ये रोकन पे आके इधर गटर का पाइप रहता है, इसके ऊपर कोई ठीक नहीं करता है. इधर 50-60 मूर्तियां आना जाना रहता है, आगमन में, विसर्जन में सब मूर्तियां इधर आना जाना रहता है. इसके हिसाब से पूरा मूर्ति आगे आ गया. 5 जन थे, तो 2 जन, 5-6 जन थे, दो डेड झाले, एक डेड, जिसके एक डेड झाले वो हमारा मंडप का अध्यक्ष है. 2 का मौत हुआ जगह पे, इनको एम्बुलेंस में लेके गए थे, जगह पे मौत हो गया. अंतिम कारण तपासामध्ये स्पष्ट होईलच. म्हणून दोष कोणाचा हे ठरवण्याआधी आपण व्यवस्था किती सुरक्षित केली होती का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. हा प्रश्न फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही. काही महिन्यापूर्वी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवडी येथील हनुमान मंदिराच्या बांधकामाचा सभा मंडपाचा काही भाग कोसळला. दर्शनासाठी आलेले भाविक ढिगाऱ्याखाली अडकले गेले आणि काही निष्पाप भाविकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. दोन्ही घटनाकडे जर नीट पाहिलं तर एक समान प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. श्रद्धेच्या ठिकाणी सुरक्षेला दुय्यम स्थान का दिलं जाते? मंदिर असो, गणपती मंडळ असो, यात्रा जत्रा असो, मिरवणूक असो, लोकांची गर्दी तर होणारच. सुरक्षा ही पहिली जबाबदारी असली पाहिजे. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या माणसाचा जीव धोक्यात घालून कोणती भक्ती मोठी होऊ शकत नाही. आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे गणपती मंडळातील मोठ्या मूर्ती आणू नयेत असं आमचं म्हणणं नाही, पण मूर्ती मोठी असेल तर त्याप्रमाणे अधिक कडक सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे. मूर्तीची फ्रेम तज्ज्ञाकडून तपासली गेली पाहिजे. वाहनाची क्षमता पुरेशी आहे का, मूर्तीचा गुरुत्वाकर्षण केंद्र आणि त्याचं वजन समतोल आहे का, नेण्याचा आणण्याचा मार्ग सुरक्षित आहे का, रस्त्यावर काही अडथळे नाहीत ना, वीज तारा ज्या असतात त्याच्यापासून, झाडापासून सुरक्षित अंतर आहे ना, गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेसे स्वयंसेवक आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी दुर्घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा किती मिनिटात पोहोचू शकते, हे प्रश्न विचारणे देखील महत्त्वाचं आहे. आणि हे प्रश्न विचारणं म्हणजे श्रद्धेचा अपमान नाही, हेच तर खरी जबाबदारी आहे. कारण गणपती बाप्पाला आपण काय अर्पण करतोय? मोठमोठ्या आरत्या,
मोठमोठे हार, मोठमोठ्या मूर्ती की माणसाचा जीव सुरक्षित ठेवण्याची भावना? माझ्या मते गणपती बाप्पाला सर्वात मोठा नैवेद्य म्हणजे माणुसकी. म्हणूनच यंदा गणपती मंडळाची एक नवीन स्पर्धा सुरू करावी. माझी मूर्ती तुमच्या मूर्तीपेक्षा मोठी नाही, पण माझं मंडळ तुमच्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे. माझी मिरवणूक अधिक मोठी नाही, पण माझ्या मिरवणुकीत एकाचा जीव धोक्यात जाणार नाही. माझी सर्वात सजावट महागडी नाही, पण माझ्या मंडळात येणारा प्रत्येक भक्त सुरक्षित घरी परत जाईल. ही स्पर्धा झाली तर खरंच गणेश उत्सवाची प्रतिष्ठा वाढेल. कारण शेवटी बाप्पाला मोठं करण्याची गरज नाही, आपली श्रद्धा मोठी करा. मूर्ती लहान झाली तरी चालेल, मिरवणूक साधी झाली तरी चालेल, डीजेचा आवाज कमी झाला तरी चालेल, डीजे कमी झाला तरी चालेल, सजावट कमी झाली चालेल, पण एका आईचा मुलगा, एका पत्नीचा नवरा, एका मुलाचा वडील फक्त उत्सवाच्या उत्साहामुळे आपल्या घरातून कायमचा निघून जाऊ नये. भुलेश्वरची दुर्घटना ही फक्त एक बातमी म्हणून विसरून चालणार नाही. कारण आज ते कुटुंब आहे, उद्या कदाचित आपल्यापैकी कोणाचे असू शकतं. म्हणून यंदा गणपती बाप्पासमोर एकच प्रार्थना करूया, बाप्पा आम्हाला मूर्ती मोठी नको, श्रद्धा मोठी नको, दिखावा मोठा नको, मोठी माणुसकी दे आणि उत्सवात आनंद देताना प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवण्याची बुद्धी दे. मित्रांनो, तुम्हाला या घटनेविषयीची प्रतिक्रिया नक्की कळवा. मिळालेल्या माहितीविषयीची तुमची काय प्रतिक्रिया असेल? गणपतीच्या मूर्तीची उंची कमी करून सुरक्षा वाढण्याची वेळ आली आहे का? की मूर्ती मोठी करण्यापेक्षा आणखी आपली सुरक्षा नियम अधिक कठोर असले पाहिजे? याविषयीची तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.